2019ला पार्थला मावळमधून लढायचं नव्हतं, नको असे सांगूनही पार्थला मावळमधून लढायचं नव्हतं, नको असे सांगूनही पवारांनी लोकसभा लढायला लावलं। लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। संविधान बदलण्यासाठी नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय। भटकंती आत्मा म्हणजे अंधश्रद्धा। मोदींच्या भटकत्या आत्म्याच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर। भटकती आत्मा कोण हे पुढच्या सभेत मोदींनी विचारणार। कुठला उद्देश ठेवून टीका केली, मोदींना विचारणार। अजित पवारांची मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। भुजबळांच्या वक्तव्यामुळे थोडी चलबिचल झाली। नाशिकबाबत वरिष्ठ पातळीवर सहमती झाली होती। नाशिक लोकसभेबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण। एकेकाळचे कडवट शिवसैनिक चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पढायचं सांगतात। व्हिडिओ क्लिप दाखवत संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल। मुंबईत आज उमेदवारी अर्जाची लगबग। मव्याचे वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर भरणार अर्ज। तर उमेदवारी अर्जाआधी महायुती मवियाचं होणार शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आज पुण्यात सभा। सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित। भाजपवर गुन्हेगार लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची वेळ आली आहे। धवलसिंह मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावरून वंचितच्या रमेश बारसकरांची फडणवीसांवर टीका। मोदींना माहीत नाही की शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहे। जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्राची लोक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील। जयंत पाटलांचे मोदींना प्रत्युत्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।